नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 20 मे 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाची अष्टमी आहे. नक्षत्र धनिष्ठा आहे. योग ऐंद्र आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:23 ते 2:03 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:59 ते 12:47 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:43 ते 5:23 आणि यमगंड काळ सकाळी 9:03 ते 10:43 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मकर राशीमध्ये भ्रमण करेल. सकाळी 7:36 हा चंद्र कुंभ राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र गुरुबरोबर त्रिकोणयोग करणार आहे. रवी हर्षलबरोबर केंद्रयोग करेल. आजच्या दिवशी रवी आणि शनीचा लाभ योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 10व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:36 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. तृतीयातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. द्वितीयातील रवी हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. द्वितीयातील रवी आणि व्ययातला शनी हे परस्पर लाभयोग करणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असाच असणार आहे. आज तुमचा आत्मविश्वास आणि मूड एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. काही महत्त्वपूर्ण निर्णयसुद्धा तुम्ही घेऊ शकाल की जे भविष्यकालासाठी शुभफलदायी असतील. थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कार्यक्षेत्राच्या संदर्भात फिरणं जास्त होईल, मात्र त्याचे काही चांगले परिणाम तुम्हाला निश्चित मिळतील. दिवस आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:36 हा चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल आणि द्वितीयातील गुरुबरोबर त्रिकोणयोग करेल आणि तुमच्याच राशीतल्या रवी हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. तुमच्याच राशीतला रवी आणि लाभातला शनी हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकतील. याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही चांगले उत्तम लाभ सुद्धा मिळू शकतील. तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. रेकग्नेशन तुम्हाला मिळू शकेल. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये काही चांगले उत्तम प्रलंबित लाभ तुम्हाला मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:36 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. तुमच्याच राशीतल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. व्ययातल्या रवी आणि हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दशमातला शनी आणि व्ययातला रवी हे परस्पर लाभयोग सुद्धा करणारे अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी अशा प्रकारचा आजचा दिवस राहील. तुमची मानसिकता ही अतिशय सकारात्मक आणि पूर्णपणे तुमची एनर्जी आणि मूड हा चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे पूर्ण होताना दिसेल. फिरणं वगैरे जास्त होईल, मात्र भाग्याची साथ आजच्या दिवशी तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल. तुमच्या कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाऊ शकतील. येणारे 2 ते 3 दिवस सुद्धा महत्त्वपूर्ण राहतील. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकतील. आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:36 हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल आणि वेळेतल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. लाभातल्या रवी हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. याचप्रमाणे लाभातला रवी आणि भाग्यातला शनी हे परस्पर लाभयोग सुद्धा करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास डोकं ओव्हर करू शकतील. कुठल्याही प्रकारच्या नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी मात्र करू नका. छोटे मोठे काही अनपेक्षित लाभ तुम्हाला मिळू शकतील. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. खास करून नवनवीन संधी तुम्हाला उपलब्ध होऊ शकतील. तुमची अडकलेली कामं मार्गी लागू शकतील. काही लाभसुद्धा मिळू शकतील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:36 हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दशमातल्या रवी हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. अष्टमातला शनी आणि दशमातला रवी हे परस्पर लाभयोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स जबरदस्त दिसून येईल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागते. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संबंधात काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडतील. तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन खूप चांगल्या प्रकारचं दिसून येईल. एकंदरीत आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:36 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल आणि दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. भाग्यातल्या रवी हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोगसुद्धा करणार आहे. सप्तमातला रवी आणि सप्तमातला शनी आणि भाग्यातला रवी हे परस्पर लाभयोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भामधले काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकतील. याचप्रमाणे आजच्या दिवशी मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमच्या संदर्भातले सुद्धा काही महत्त्वपूर्ण अनुभव तुम्हाला मिळू शकतील. तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन अतिशय चांगल्या प्रकारचं केलं जाईल. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:36 हा चंद्र तुमच्या 5म स्थानात भ्रमण करेल आणि भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. याचप्रमाणे अष्टमातल्या रवी हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. अष्टमातला रवी आणि षष्ठातला शनी हे परस्पर लाभयोग करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी आणि ॲटिट्यूड अतिशय पॉझिटिव्ह राहील. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण होताना दिसतील. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी बिनदिक्कतपणे करू शकता. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधले नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. फक्त ज्या गर्भवती महिला आहेत तुळ राशीच्या त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लाँग टर्ममध्ये काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. कुठल्याही एका नवीन कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:36 हा चंद्र तुमच्या 4थ्या स्थानात भ्रमण करेल आणि अष्टमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. सप्तमातल्या रवी हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. सप्तमातला रवी आणि पंचमातला शनी हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. कुठल्याही प्रकारचं काम करण्यापासून थोडंसं स्वतःला दूर राखणं पसंत करा.
घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. आजच्या दिवशी छोटे मोठे काही आर्थिक लाभ सुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवस सुद्धा महत्त्वपूर्ण राहतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधले नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉंग टर्ममध्ये काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या द्वितीय सणात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:36 हा चंद्र तुमच्या तृतीय सणात भ्रमण करेल. सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. षष्ठातल्या रवी हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. षष्ठातला रवी आणि चतुर्थातला शनी हे परस्पर लाभयोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. मात्र जी कामं तुम्ही हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. भाग्याची साथसुद्धा तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल. त्यान्वये तुमच्यातला कॉन्फिडन्स, एनर्जी आणि मूड खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. थोडंसं आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडतील की ज्या सकारात्मक असतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे सुद्धा नातेसंबंध सुधारतील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:36 हा चंद्र तुमच्या द्वितीय सणात भ्रमण करेल आणि षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. पंचमातल्या रवी हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. आजच्या दिवशी पंचमातला रवी आणि तृतीयातला शनी हे परस्पर लाभयोग करणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण गुंतवणूकसुद्धा तुमची होऊ शकेल. आजच्या दिवशी खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. थोडे खर्च जास्त अनपेक्षित अनावश्यक होऊ शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर थोडंसं विचारपूर्वक गुंतवणूक करणं गरजेचं राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, वादविवाद होऊ शकतील, त्याकडे लक्ष द्या. येणारे 2 ते 3 दिवस मात्र तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी राहतील. तुमचे अंदाज बरोबर ठरतील. भविष्यकालीन योजनेच्या संदर्भात काही नवीन प्रस्ताव तुमच्या समोर येतील. याचप्रमाणे कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता येणारे 2 ते 3 दिवस हे तुमच्यासाठी शुभफलदायी असेच असणार आहे. मात्र फिरणं वगैरे जास्त होईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:36 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि पंचामातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. चतुर्थातला रवी हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. द्वितीयातला शनी आणि चतुर्थातला रवी हे परस्पर लाभयोग करणार आहेत. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी, मूड खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येईल. कामाचा उरक दांडगा राहील. भाग्याची साथसुद्धा उत्तम प्रकारे लावेल. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. मात्र कामं तुमची मार्गी लागताना दिसतील. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. येणारे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी उत्तम राहतील. घरातल्या व्यक्तींचे काही अपेक्षा असतील त्या पूर्ण कराव्या लागतील. काही चांगले महत्त्वपूर्ण गुंतवणूकसुद्धा होऊ शकेल. काही चांगले लाभसुद्धा येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मिळू शकतील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:36 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल आणि चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तृतीयातल्या रवी हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. तृतीयातला रवी आणि तुमच्याच राशीतला शनी हे परस्पर लाभयोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंधसुद्धा अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. त्यांच्याबरोबर तुम्ही चांगला काळ व्यतीत करू शकाल. याचप्रमाणे येणारे 2 ते 3 दिवससुद्धा महत्त्वपूर्ण राहतील. फिरणं वगैरे तुमचं जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. ती कामं पूर्णसुद्धा होतील.
कामाचा उरक तुमचा दांडगा राहील, त्यामुळे आत्मविश्वास चांगल्या प्रकारे दिसून येईल. भविष्यकालीन योजनेच्या संदर्भात घेतलेले निर्णय अचूक ठरतील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 20 मे 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.